आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईमधून माजी महापौर किशोरी पेडणेकर ह्या आता केएम रुग्णालयामध्ये पोहोचल्यात। मुंबई महापालिकेच्या केएम रुग्णालयातील रुग्णांचे रिपोर्ट हे रद्दीमध्ये विकण्यात आले होते। त्याच प्रकारावरून त्या रुग्णालय प्रशासनाची भेट घेण्यासाठी सध्या दाखल झालेले आहेत। आपण पाहतो रिपोर्ट रद्दीमध्ये विकणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुंबई महापालिका आता काय कारवाई करणार असा सवाल संदीप देशपांडे यांनी सुद्धा उपस्थित केलेला होता। आणि या पार्श्वभूमीवर आता किशोरी पेडणेकर या केएम रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। प्रशासनाशी त्या चर्चा करणार आहेत। नेमका हा धक्कादायक प्रकार कोणी कशासाठी केला या संदर्भातला प्रश्न किशोरी पेडणेकर विचारणार आहेत। आपण पाहतोय माजी महापौर किशोरी पेडणेकर या सध्या केएम रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। आपण अतिशय धक्कादायक प्रकार पाहिला होता। सकाळीच आपण ही बातमी दाखवली। या पार्श्वभूमीवर या रुग्णांचे जे रिपोर्ट्स होते ते रिपोर्ट्स रद्दीमध्ये विकण्यात आले आणि चक्क त्यांच्या प्लेट्स या ठिकाणी समोर आले आहे। या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतात। व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे जे रिपोर्ट्स लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेले आहेत। त्याच्यावर केएम हॉस्पिटलचं नाव आहे, पेशंटचं नाव आहे, कुठला रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टच्या संदर्भातले डिटेल आहेत। असं कसं तुम्ही खेळू शकता लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी? याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।